लहान मुलांपासून ते ज्येष्ठ मंडळीपर्यंत सर्वांनाच आवडणारा असा मिल्कशेक अगदी हलवाई पद्धतीने कसा करायचा याची रेसिपी आज आपण बघणार आहोत। नमस्कार, मी सुरेखानी देवदर्शन किचन मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। मग रेसिपीला सुरुवात करू। तर बदाम मिल्कशेक करण्यासाठी मी या ठिकाणी 2 लिटर दूध घेतलेलं आहे, पॅकेटचं दूध घेतलेलं आहे आणि फुल क्रीम दूध घेतलेलं आहे। तुमच्याकडे जर म्हशीचे दूध असेल ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता। घेतलेलं दूध एखादी पातेल्यामध्ये काढायचं आहे। तुम्हाला जेवढ्याही प्रमाणामध्ये ही रेसिपी करायची आहे ना, त्यानुसार तुम्ही दूध कमी अधिक तुमच्या गरजेनुसार तुम्ही घेऊ शकता। कस्टर्ड बदाम मिल्कशेक बनवण्यासाठी ना शक्यतो गोल्ड फुल क्रीम दूध घ्या, म्हणजे चवीला छान होते ही रेसिपी। दूध सगळं पातेल्यामध्ये काढलं। आता हे दूध आपल्याला गरम करायचं आहे। गॅसची फ्लेम चालू करायची आहे आणि दूध आपल्याला हे गरम करायचं आहे। दूध हे गरम करत असतानाच त्यामध्ये चमचा आपल्याला फिरवायचा आहे, म्हणजे दुधावरती साय ही गोळा होणार नाही, शिवाय दूध हे तळाला लागणार सुद्धा नाही। बघू शकता या ठिकाणी दुधाला छान उकळी आलेली आहे। त्यानंतर हे दूध आपल्याला आटवायचं आहे। छान 4 ते 5 मिनिटांसाठी दुधाला मस्त खळखळून उकळी येऊ द्यायची आहे आणि त्यानंतर एक असं पसरट बाउल घेतलं, त्यामध्ये काही दूध काढून घेते। साधारण 200 ग्रॅम दूध मी बाजूला काढून घेते। एक मोठी वाटी दूध इतपत बाजूला काढलं। गॅसची फ्लेम चालू आहे। दूध आपल्याला आटवायचं आहे। आता हे दूध कोमट होईपर्यंत आपल्याला हे दूध आटवून घ्यायचं आहे। बघू शकता चमचा अशा प्रकारे फिरवत राहायचं आहे, म्हणजे दूध उतू सुद्धा जाणार नाही आणि दुधावरती साय सुद्धा येणार नाही। दूध जर का आपण असंच तापायला ठेवलं तर त्यावरती खूप सारी साय जमा होते। आपल्याला अजिबात साय गोळा होऊ द्यायची नाही, म्हणून चमचाने फिरवत घ्यायचं आहे। तर किती वेळ दूध हे आटवायचं आहे, तर आपण ही वाटीमध्ये काढलेलं दूध असं कोमट गार होणार नाही तोपर्यंत हे दूध आपल्याला आटवायचं आहे। तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी हे काढलेलं दूध खूप गरम होतं, आता कोमट झालेलं आहे। हाताला चटका सोचवेल इतपतच हे गरम आहे। त्यानंतर या ठिकाणी ही कस्टर्ड व्हॅनिला फ्लेवरची मी पावडर घेतलेली आहे। 100 ग्रॅमचं हे पॅकेट तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानमध्ये स्टोअरमध्ये सहज मिळून जाईल। तर 2 लिटर दुधासाठी साधारण 50 ग्रॅम आपल्याला पावडर घ्यायची आहे, कस्टर्ड पावडर। आणि पोहे खाण्याच्या चमचाने सांगायचं झालं तर 4 ते 5 चमचे या ठिकाणी आपल्याला पावडर घ्यायची, कस्टर्ड पावडर। आता गार दुधामध्ये म्हणजे कोमट दुधामध्ये ही पावडर आपल्याला टाकायची आहे। चमचाने एका हाताने मिक्स करायचं आहे आणि दुसऱ्या हाताने अगदी थोडी थोडी अशी पावडर टाकत मिक्स करायची आहे, जेणेकरून या दुधामध्ये या पावडरच्या गाठी निर्माण होणार नाही। अगदी थोडी थोडी पावडर टाकत घेतली। हे मिश्रण अगदी स्मूथ केलेलं आहे। बघू शकता एक सुद्धा यामध्ये गाठ नाही, अगदी स्मूथ मिश्रण झालेलं आहे। कस्टर्ड दुधामध्ये छान अशी मिसळलेली आहे। त्यानंतर हे मिश्रण घ्यायचं आहे कस्टर्ड पावडरचं आणि या दुधामध्ये टाकायचं आहे। टाकताना मात्र एकदम टाकून द्यायचं नाही, तर अगदी बारीक धार करायची आहे आणि एका हाताने दूध मिक्स करायचं आहे यानुसार। अशा प्रकारे हे कस्टर्डचं दूध या दुधामध्ये मिक्स करायचं आहे। गॅस मी अगदी कमी केलेला आहे, किंवा थोड्या वेळासाठी बंद जरी करून घेतला तर तरी सुद्धा चालणार आहे मैत्रिणींनो। सगळं हे कस्टर्डचं जे मिश्रण आहे ते टाकलं आणि मिक्स करून घ्यायचं आहे। कस्टर्ड घातल्यानंतर जास्त वेळासाठी दूध आपल्याला आटवायचं नाही, म्हणून जेवढंही दूध आटवायचं आहे ते सुरुवातीलाच आटवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कस्टर्ड घातल्यानंतर फक्त 8 ते 10 मिनिटांसाठी आपल्याला हे मिश्रण शिजवायचं आहे, तेही कमी गॅसवरती। जर का तुम्ही मीडियम गॅस कराल तर 5 ते 6 मिनिटांसाठीच फक्त शिजवून घ्यायचं आहे। आता या मिश्रणामध्ये साखर टाकायची आहे, म्हणून एक मीडियम साईजची वाटी गच्च भरून साखर घेतलेली आहे। ग्रॅमने 150 ग्रॅम ही साखर आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार थोडी कमी अधिक सुद्धा करू शकता। सोबतच थोडे केसरच्या काड्या सुद्धा टाकायच्या आहे। जर का असेल तुमच्याकडे तर केसर नक्कीच घाला, नसेल तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता केसर। केसरमुळे चव थोडी वाढते आणि रंग सुद्धा छान दिसतो। साखर केसर टाकल्यानंतर मिक्स करायचं आहे। सोबतच त्यामध्ये आता घालायचं आहे बदाम पावडर। तर तुम्ही भिजून घेतलेले बदाम मिक्सरमध्ये बारीक करून सुद्धा टाकू शकता, बदामची पेस्ट।
आणि जर का वेळेवरती नसेल, अगदी झटपट तुम्हाला ही कस्टर्ड बदाम मिल्कशेक करायची असेल, तर मग बदामची आणि पिस्त्याची पावडर किंवा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट घालू शकता। मी या ठिकाणी थोडे पिस्ते आणि बदाम बारीक करून घेतलेले आहे। साधारण 2 ते 3 चमचे ही पावडर घातली आणि मिक्स करायचं आहे। बघू शकता छान असा घट्ट सरपणा आलेला आहे आणि छान असे शिजून झालेला आहे। गॅस बंद करायचा आहे आणि हे पातेलं पाण्यामध्ये ठेवायचं आहे, म्हणजे पटकन हे नॉर्मल टेम्परेचरवरती येईल, गार होईल। बघू शकता मिश्रण हे मिक्स करून घेते, जेणेकरून यावरती सुद्धा पापडी बांधली जाणार नाही। मिश्रण सुद्धा बघू शकता अगदी मार्केटमध्ये मिळतो ना बदाम शेक, त्यानुसारच रंग आलेला आहे आणि त्यानुसार सुद्धा झालेला आहे। तर हे मिश्रण नॉर्मल टेम्परेचरवरती आल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। गरम गरम आपण नाही ठेवू शकत, फ्रीज हे खराब होते, म्हणून पाण्यामध्ये ठेवलेलं आहे, जेणेकरून अगदी पटकन हे नॉर्मल टेम्परेचरवरती होईल आणि फ्रीजमध्ये ठेवता येईल। बघू शकता छान असं झालेलं आहे आणि रंग सुद्धा मस्त आहे, शिवाय हे थंड झालेलं आहे पूर्णपणे। आता हे पाण्याच्या आतील पातेलं काढून घेते आणि त्यानंतर मग फ्रीजमध्ये ठेवते। साधारण 3 ते 4 तासासाठी आपल्याला हे फ्रीजमध्ये पातेलं ठेवायचं आहे आणि त्यानंतर मग पुढची स्टेप फॉलो करायची आहे। नॉर्मल झाल्यानंतर 3 ते 4 तासासाठी फ्रीजमध्ये पातेलं ठेवून घेतलेलं आहे आणि फ्रीजमधून काढल्यानंतर बघू शकता अशा प्रकारचा आपला कस्टर्ड मिल्क शेक हा तयार झालेला आहे। तुम्ही कितीही पैसे मोजून दिले तर मार्केटमध्ये सुद्धा असा कस्टर्ड हा घरी जसं आपण बनवतो तसं अजिबात मिळणार नाही, कारण मार्केटमध्ये आपण महागडी जरी आईस्क्रीम किंवा कुठलेही थंड पेय पिले तर त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये ही भेसळ असते, हे मात्र 100% खरं आहे। तर मंडळी, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बाहेरून थंड पेय विकत न आणता घरीच अशा प्रकारे मोजक्या साहित्यात आणि कमी खर्चामध्ये मस्त झटपट आणि चविष्ट शिवाय पौष्टिक सुद्धा आपण ही रेसिपी घरीच बनवून आपल्या मुलांना किंवा घरातील वयस्कर मंडळींना प्यायला देऊ शकतो आणि आपण सुद्धा खाऊ पिऊ शकतो। मस्त अगदी झालेली आहे आणि फ्रीजमधून काढलेली आहे आता 2 ते 3 तासानंतर गार झालेली आहे आणि अशी गार आता ही पिण्यासाठी अगदी योग्य आहे। ग्लासमध्ये भरून घेते। यामध्ये मी थोडे पिस्त्याचे काप आणि बदामचे काप टाकलेले होते, टाकू शकता किंवा स्किप सुद्धा करू शकता। बघू शकता काय मस्त अशी झालेली आहे, पाहता क्षणी तोंडाला पाणी सोडेल अशी ही घरीच करून पहा। आणि ही रेसिपी तुम्ही इथपर्यंत बघत आलातच, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या देवदर्शन किचन चॅनलला सबस्क्राईब करा। आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद। सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन आहे, घंटीचे बटन दाबून तुम्ही ऑलवरती क्लिक करा। असं केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना, त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि सगळ्यात आधी तुम्हाला तो नवीन व्हिडिओ पाहता येईल। आता अगदी मार्केट सारखा लूक येण्यासाठी यावरती थोडेसे बारीक चिरून घेतलेले पिस्त्याचे काप आणि थोडेसे बारीक चिरलेले बदामचे काप टाकायचे आहे आणि पिण्यासाठी आता हा बदाम शेक तयार झालेला आहे। चला आता सुरुवातीला आजोबा आणि नातूला देऊ, म्हणजेच माझे सासरे आणि माझा मुलगा। एकदम छान झाला। नातू आजोबाला तर खूप आवडली, तुम्ही नक्कीच करून पहा। मग पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच रेसिपी सोबत, तोपर्यंत नमस्कार।